नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद घ्या. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार मित्रमैत्रिणी समवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. मोकळेपणाने गाणे म्हणणे आणि खूप नाचणे तुमच्या आठवड्याचा थकवा व तणाव कमी करू शकते. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. वृषभ राशी, आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसांसाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. नशिबावर हवाला ठेवून न राहता आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. मिथुन राशी, कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबातील सदस्यासोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. पाऊस नेहमी रोमॅन्टिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमॅन्टिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल. आधुनिक काळाचा मंत्र आहे, खूप काम करा आणि त्यापेक्षा जास्त उत्तम पार्टी करा. परंतु इतके भय लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त पार्टी ही आरोग्यासाठी नुकसान ठरू शकते. मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. कर्क राशी, आज तुम्ही आपल्या रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या होतील. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाण्याची शक्यता आहे. जे काम तुम्ही आज पूर्ण करण्यात सक्षम आहे त्यांना उद्यावर टाकू नका. हेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. स्थावर जंगम मालमत्ता लाभदायी ठरेल. तुमचे जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आशा आकांक्षा सोडू नका
अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. सिंह राशी, आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुमचा जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे. यामुळे प्रेम अधिक वाढते. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. कन्या राशी, तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी गरजेची आहे. आज तुम्ही थोडे जास्त झोपू शकता. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. आपल्या महत्त्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा. ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुळ राशी, कुटुंबात कुणी व्यक्तीसोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते, परंतु तुम्ही स्वतःला शांत ठेवावे. धैर्याने काम करा, तरच सर्वांचा मूड उत्तम राहू शकतो. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळही खराब होईल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. वृश्चिक राशी, या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील ताण वाढेल. ऑफिसच्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करणे तुमच्यासाठी चांगले नाही. असे करणे तुम्ही आपल्या घरच्यांच्या रागाची शिकार होऊ शकता. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल.
तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. धनुराशी, विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. कुणाचा साथ न मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंद मिळवू शकाल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. मकर राशी, एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. विवाहित आहेत जर आज तुमच्या मुलांची काही तक्रार घरात येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. आरोग्य एकदम चोख असेल. आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकतो. आपले शरीर उत्तम बनवण्याची आजही तुम्ही बराच विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. कुंभ राशी, घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूक होऊ शकता. तुमचा जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला थोडीशी मदत करण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कुणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकता, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्याचे सोल्युशन शोधू शकणार नाही. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नावर बरेच काही अवलंबून असेल. तुमचे प्रेम एक वेगळीच उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. मीन राशी, प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. तारे पाहिल्यास तुम्ही आपल्या मित्रासोबत एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहे. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा.
आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.